बरं. दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायासाठी संविधानात्मक मार्गाने कार्य करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटना, सदर संघटनेच्या वतीने आमच्या रिसोड तालुक्यातील बेलखेडा ते रिठत शिवपर्यंत पांढर रस्ता मोकळा करण्यासाठी ज्येष्ठ शेतकरी, वयस्कर शेतकरी इथे रिसोड तहसीलच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सदर उपोषणाची दखल घेऊन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर त्यांची 24 घंट्याच्या आत 24 तासाच्या आत जर रस्ता मोजणी करण्यासाठी त्यांनी मार्ग काढला नाही, महसूल प्रशासनाने मार्ग काढला नाही, भूमी अभिलेख कार्यालयाने जर मार्ग काढला नाही, तर मोठ्या नाईलाजास्तव वाशिम ते रिसोड रोडवर जो बेलखेड फाटा आहे त्या फाट्यावरती आमच्या शेतकऱ्याचे 3 वर्षाच्या मुलापासून तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापासून आम्ही तिथे रस्ता रोको आंदोलनाचं निवेदन सन्माननीय तहसीलदार मॅडमकडे सादर केलेलं आहे. प्रामुख्याने राष्ट्रपिता, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा महसूल पंधरवडा शासनानं घोषित केला. या महसूल पंधरवडा घोषित करण्याची पहिली पत्रकार परिषद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि प्रथम प्राधान्य शेतकऱ्याच्या शेतात जाणारे रस्ते मोकळे करण्याची संकल्पना त्यांनी तिथे मांडलेली आहे. सदर भूमिका ही शासनाच्या वतीने सकारात्मक आहे, परंतु इथलं प्रशासन याकडे गांभीर्य लक्ष देत नाही. सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकारची भूमिका शेतकऱ्याबद्दल सकारात्मक आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळं आमचे बेलखेडचे शेतकरी इथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर शासन एकीकडे राष्ट्रनेता म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी यांचा जो मधातला 15 दिवसाचा कालावधी आहे त्याच्यावरती महसूल पंधरवडा त्यांनी घोषित केला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हा महसूल पंधरवडा घोषित केला, परंतु आमच्या बेलखेड येथील शेतकऱ्यावर उपोषणाची वेळ येणं ही एक आमच्यासाठी अन्यायकारक गोष्ट आहे. म्हणून मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने इथे जाहीर पाठिंबा देऊन सदर आमच्या शेतकरी बांधवांना जाहीर पाठिंबा देऊन जर त्यांनी उद्यापर्यंत म्हणजे 24 तासाच्या आत जर त्या रस्ता मोकळा करण्यासाठी कार्यवाही केली नाही तर आमच्या बेलखेड फाट्यावरती मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आम्ही इथं दिलेला आहे. जय भीम.